more than one direction. So these are the three types of quantities which we are going to deal in this physics. Out of these three quantities, scalar quantities have only magnitude, so that these quantities can be added, subtract, multiplied or divided by using the laws of normal algebra. Okay, but vector quantities has magnitude as well as direction, so that these quantities we have to add with the by using the different algebra, and which is called as vector algebra. तर व्हेक्टर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असते. त्यामुळे या क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन म्हणा, ॲडिशन म्हणा, सबट्रॅक्शन म्हणा, आपण वेगळ्या पद्धतीने करतो, वेगळ्या लॉजचा यूज करतो आणि त्या लॉजच्या कलेक्शनलाच आपण काय म्हणतो, व्हेक्टर अल्जेब्रा. तर त्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिलं तर कंपोजिशन ऑफ व्हेक्टर. मी तुम्हाला कंपोजिशन ऑफ व्हेक्टरची डेफिनेशन सांगितली होती. ओके, कंपोजिशन ऑफ व्हेक्टर. ओके, त्याच्यामध्ये आपण काय करतो, वी कॅन ॲड, सबट्रॅक्ट टू ऑर मोर व्हेक्टर. ओके, यामध्ये आपण एक किंवा एकापेक्षा अधिक व्हेक्टरची ॲडिशन करतो किंवा सबट्रॅक्शन करतो, and by doing this we get a new vector. असं केल्यानंतर आपल्याला एक नवीन व्हेक्टर मिळतो and that vector is called resultant vector. In this composition of vector we have discussed the different cases. First case which we have discussed, whenever the direction of two vectors are same, in that case we add these two vectors. जर दोन वेक्टरची डायरेक्शन सेम असेल तर आपण त्यांची काय करतो, बेरीज करतो. ओके, तर मिळणारा रिझल्टंट वेक्टर जो असतो त्या दोघांच्या बेरजेच्या बरोबर असतो. ओके, दुसरी केस आपण डिस्कस केली होती, टू वेक्टर्स आर ऑपोजिटली डायरेक्टेड, वन इज इन वन डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस and another is directed towards negative x axis. In that case the resultant is equals to the difference between two vectors, a bar minus b bar. Okay, then after that we have discussed if two vectors are not directed in same direction or opposite direction. जर दोन वेक्टर सेम डायरेक्शन डायरेक्टेड नसतील किंवा ऑपोजिट डायरेक्शन डायरेक्टेड नसतील, किंवा दोन वेक्टर हे पॅरलल वेक्टर नसतील किंवा ऑपोजिट वेक्टर नसतील, तर अँटी पॅरलल वेक्टर नसतील, तर त्या केसमध्ये आपण वेक्टरची ॲडिशन कशी करायची, त्या केसमध्ये आपण ट्रायंगल लॉचा यूज करतो. ओके, इन दॅट केस वी यूज द ट्रायंगल लॉ फॉर द ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स. ओके, देन आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस द पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, and last we have discussed the polygon law of vector addition, and last we have discussed the parallelogram law of vector addition, in which if two vectors are represented by the two sides of parallelogram, okay, then their resultant is represented by the diagonal of that parallelogram. Okay, इथे दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलेलं असतं आणि त्या दोन वेक्टर मधला काय दिलेला असतो, अँगल ऑफ सेपरेशन दिलेला असतो. तर आपल्याला रिझल्टंट वेक्टर काढायचा असतो आणि त्याची डायरेक्शन आपण अल्फाने काढतो किंवा बीटाने काढतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचा यूज करून आपण दोन वेक्टरची बेरीज करतो आणि त्यापासून आपल्याला एक रिझल्टंट वेक्टर मिळतो, जो तोच इफेक्ट तयार करतो जे हे दोन वेक्टर मिळून तयार करतात. तर आतापर्यंत आपण हे सर्व डिस्कशन केलेले. ओके, आणि त्या प्रोसेसेसला, त्या लॉजला कशामध्ये टाकलेलं आपण, कंपोजिशन म्हणजे आपण इथे प्रत्येक ठिकाणी दोन वेक्टरची बेरीज करतोय किंवा ॲडिशन करतोय, सबट्रॅक्शन करतोय, आणि त्यावरून आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो, रिझल्टंट वेक्टर. ओके, म्हणजे आपण इथे नवीन वेक्टर, रिझल्टंट वेक्टर तयार करतोय बाय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग टू वेक्टर्स. दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेक्टरची बेरीज करून किंवा सबट्रॅक्शन करून आपल्याला एक सिंगल वेक्टर मिळतो, which produce the same effect which is produced by these two vectors. Okay, so this process is called composition. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंपोजिशन म्हणतो. ठीक आहे,
आतापर्यंत हे सर्व डिस्कशन आपण केलेले. आज आपण नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहे, ती म्हणजे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्ष द्या, कंपोजिशन मध्ये काय करतो आपण, दोन वेक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो, त्यापासून एक नवीन वेक्टर आपल्याला मिळतो. ओके, आणि दॅट न्यू वेक्टर इज कॉल्ड रिझल्टंट वेक्टर which produce the same effect which is produced by these two vectors which are added or subtracted. ज्या दोन वेक्टरची आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केली, ते दोन वेक्टर मिळून जे इफेक्ट तयार करतात, तोच इफेक्ट हा सिंगल वेक्टर तयार करतो, म्हणून आपण त्याला म्हणतो रिझल्टंट वेक्टर. तर नेक्स्ट आपण जो पाहणार आहेत, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर हा टॉपिक पाहणार आहोत. ओके, तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, लक्ष द्या. इथे आपल्याला काय करतो असतं माहिती आहे, एक सिंगल वेक्टर प्रोव्हाइड केला असतो. लेट अस कन्सिडर दिस इज आवर एक्स ॲक्सिस अँड दिस इज आवर वाय ॲक्सिस. सॉरी, दिस इज एक्स ॲक्सिस अँड दिस इज आवर वाय ॲक्सिस. ओके, अँड अ सिंगल वेक्टर पोझिशन वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय OP. ठीक आहे, तर आपल्याला हा रिझल्टंट वेक्टर इथं दिलेला आहे, त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. लक्ष द्या, कंपोजिशन ऑफ वेक्टर मध्ये काय करतो आपण, दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेक्टरची ऍडिशन सबट्रॅक्शन करतो, त्यापासून रिझल्टंट वेक्टर मिळवतो. इथे आपल्याला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलेलं असतं आणि त्याने तयार केलेला अँगल म्हणजे त्याची डायरेक्शन पण आपल्याला दिलेली असते. त्याने एक्स ॲक्सिस सोबत किती अँगल तयार केलाय, तेवढ्या अँगलवर त्याची काय असेल, डायरेक्शन असेल. ओके, 45 डिग्री एवढ्या अँगलवर तो डायरेक्टेड आहे, 30 डिग्री एवढ्या अँगलवर तो डायरेक्टेड आहे, किंवा 60 डिग्री एवढ्या अँगलवर तो डायरेक्टेड आहे. ओके, सो हियर magnitude of this vector is represented and the direction of this resultant vector is given to us in the form of angle. Okay, तर इथं आपल्याला रिझल्टंट वेक्टरचं OP या वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलेलं, डायरेक्शन दिलेली. कंपोजिशन मध्ये काय करतो आपण, दोन वेक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो, त्यापासून रिझल्टंट वेक्टर मिळवतो. इथं आपल्याला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड दिलेलं, डायरेक्शन दिलेली, म्हणजे आपल्याला इथं रिझल्टंट वेक्टर दिलेला असतो. त्या रिझल्टंट वेक्टरचा आपल्याला एक्स कंपोनंट काढायचा असतो. ओके, म्हणजे हा एक वेक्टर काढायचा असतो आणि वाय कंपोनंट एक काढायचा असतो. ठीक आहे, एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट आपल्याला डिराइव्ह करायचे असतात. एक्स कंपोनंट म्हणजे या रिझल्टंट वेक्टरचा एक्स कंपोनंट कशाचा आला, एक्स ॲक्सिसचा आला, आणि रिझल्टंट वेक्टरचा वाय कंपोनंट अलाउड वाय ॲक्सिस. ओके, तर या दोन वेक्टर आपल्याला मिळवायचे असतात. याला आपण म्हणू m आणि याला म्हणू आपण n. तर आपल्याला ON बार आणि OM बार हे दोन वेक्टर आपल्याला मिळवायचे. ठीक आहे, तर आपल्याला x कंपोनंट y कंपोनंट या रिझल्टंट वेक्टर पासून काढायचे असतात. ठीक आहे, आणि या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, रिझॉल्युशन. रिझॉल्युशन म्हणजे एका सिंगल वेक्टरला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करतो आपण. दिस प्रोसेस इज कॉल्ड रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्ष द्या, अगोदर आपण दोन वेक्टरची कंपोजिशन मध्ये काय करतो, या दोन वेक्टरची बेरीज करतो आणि त्यापासून रिझल्टंट वेक्टर मिळवतो. ओके, पण इथे आपल्याला रिझल्टंट वेक्टर दिलेला असतो, त्याची डायरेक्शन दिलेली असते, त्यापासून आपल्याला त्याचा वाय कंपोनंट आणि एक्स कंपोनंट डिराइव्ह करायचा असतो, फाइंड करायचा असतो. त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, म्हणजे एका वेक्टर पासून आपण दोन वेक्टर मिळवतो. ओके, अगोदरच्या प्रोसेसमध्ये दोन वेक्टर पासून आपण सिंगल वेक्टर तयार करतो, त्याला म्हणतो आपण कंपोजिशन. इथे आपल्याला रिझॉल्व करायचे, याचे दोन कंपोनंट फाइंड करायचे, एक वाय कंपोनंट आणि दुसरा एक्स कंपोनंट आपल्याला रिझल्टंट वेक्टरचा फाइंड करायचा असतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ओके, समजलं रिझॉल्युशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ finding components of resultant vector is called resolution of vector. त्यालाच काय म्हणतो आपण, resolution of vector. Resolution of
ठीक आहे, रिझॉल्युशन कडे लक्ष द्या. कंपोजिशन मध्ये काय करतो आपण, दोन वेक्टर पासून एक सिंगल वेक्टर मिळवतो, त्याला म्हणतो आपण कंपोजिशन. इथे आपण काय करतोय, प्रोसेस ऑफ फाइंडिंग कंपोनेंट्स. म्हणजे एक वेक्टर दिलेला असतो, त्याचा एक्स कंपोनेंट वाय कंपोनेंट, म्हणजे एकापासून दोन वेक्टर आपण मिळवतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय कळलं? ठीक आहे. तुमचे मॅसेज मी आता पाहिले, थोडा उशीर झाला क्लासला म्हणून मी डायरेक्ट कॅमेऱ्यावर आलो. लक्ष द्या, कालचा जे प्रॉब्लेम होता त्याचा आन्सर येते क्यू. त्याचा आन्सर येते क्यू. ठीक आहे. रिझल्टंट व्हेक्टर जो असतो त्याचं मॅग्निट्यूड कशाच्या बरोबर येतं, क्यूच्या बरोबर येतं. ठीक आहे. ज्यांचं आलंय आय थिंक ते बरोबर आहे, ज्यांचं नाही आलं तुम्ही आज झालं तर आज सांगेल, नाही तर उद्या सांगेल. ठीक आहे. थोडा उशीर झाला आपल्या क्लासला, तर मी डायरेक्ट क्लासला सुरुवात केली. मी होमवर्कचं विसरलो थोडंसं, तर त्याचा आन्सर येते क्यू. ठीक आहे. ठीक आहे, चला. तर ठीक आहे, हे जर आलं त्यांचं ठीक आहे, नाही आलं तर मी उद्या वाटल्यास आले एकदा हे सांगून टाकेल की सोल्युशन कसं करायचं. ओके. तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टरची डेफिनेशन समजली. त्यामध्ये आपण काय करतो, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्यात तयार केलेला अँगल माहिती असतो, आपल्याला थिटा माहिती असतो. त्यावरून आपण त्या वेक्टरचे दोन कंपोनंट फाइंड करतो, एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट. म्हणजे रिझल्टंट वेक्टरच्या एक्स ॲक्सिसच्या अलाउनचा कंपोनंट आणि दुसरा रिझल्टंट वेक्टरच्या वाय ॲक्सिसच्या अलाउनचा कंपोनंट आपण डिराईव्ह करतो. आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, रिझॉल्युशन ऑफ टू वेक्टर्स. त्या प्रोसेसला म्हणतो आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. सॉरी, टू वेक्टर नाही, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ठीक आहे. तर डेफिनेशन समजली रिझॉल्युशन ऑफ वेक्टरची. कोणाला काय अडचण आहे? ठीक आहे. तर हे कशा पद्धतीने करतो आपण, लक्ष द्या. कन्सिडर करा एक एक्स वाय प्लेन आहे. दिस इज ए एक्स ॲक्सिस and this is a y axis. Unit vector along x axis is I cap and unit vector along y axis is j cap. And one resultant vector is given to us whose magnitude is r. एक वेक्टर दिलेला आहे आपल्याला OP ज्याचं मॅग्निट्यूड किती आहे, r आहे. ओके. म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, त्याचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे आणि आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, त्याची डायरेक्शन कशाने दिलेली आहे, अँगल थीटा. अँड वी वॉन्ट टू फाइंड इट्स कंपोनंट. आपल्याला याचे काय काढायचे, कंपोनंट काढायचे. एक्स कंपोनंट काढायचा, वाय कंपोनंट काढायचा. ठीक आहे. तर आपण कन्सिडर काय केले, कन्सिडर ए रिझल्टंट वेक्टर r बार इन एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन मध्ये आपल्याला एक वेक्टर दिलेला आहे, तो कोणता आहे, रिझल्टंट वेक्टर r बार. इट मेक्स एन अँगल किंवा इट इन्क्लाइन्स एन अँगल थीटा विथ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत या रिझल्टंट वेक्टरने किती अँगल तयार केलेला आहे, थीटा एवढा अँगल तयार केलेला आहे. आपल्या इथं डायग्राम मध्ये दिसते, आपण कन्सिडरच केले. ओके. प्रूफ साठी आपल्याला कन्सिडरेशन केले आपण. ठीक आहे. ओके. तर तुम्ही असं म्हणू शकता, कन्सिडर ए रिझल्टंट वेक्टर r बार इन एक्स वाय प्लेन which makes an angle theta with x axis. तर x axis सोबत किती अँगल तयार केलाय, थीटा एवढा अँगल तयार केलाय. ओके. तर आपल्याला we want to find out its component. याचे काय काढायचे, आपल्याला कंपोनंट फाइंड्स काढायचे. तर त्याचे x कंपोनंट काढायचा आहे, y कंपोनंट काढायचा. सो हाऊ कॅन वी फाइंड इट, त्याला आपण कसं फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर लेट अस drop a perpendicular from point P. ओके. इथं काय करणार आपण, कंस्ट्रक्शन
कंस्ट्रक्शन किंवा त्याला आपण जिओमेट्रिकल मेथडने समजून घेतोय. ड्रॉप ए परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट पी ऑन एक्स ॲक्सिस. पी पॉईंट पासून आपण एक्स ॲक्सिस वर एक परपेंडिक्युलर टाकला तर आपल्याला एक पॉईंट मिळेल एम पॉईंट, आणि पी पॉईंट पासून आपण एक वाय ॲक्सिस वर एक परपेंडिक्युलर टाकलाय तर आपल्याला पॉईंट मिळेल एन पॉईंट. ओके, so we have dropped a perpendicular from point P on x axis and we have dropped a perpendicular from point P on y axis. We get a point here. आपल्याला कोणते पॉइंट मिळतील? दोन पॉइंट, एक x axis वर m पॉइंट आणि y axis वर n पॉइंट, असे दोन पॉइंट्स आपल्याला इथे मिळतील. ठीक आहे, तर लक्ष द्या, OM जो असेल तो त्याचा कोणता कंपोनंट असेल? एक्स कंपोनंट असेल. RX त्या रिझल्टंट वेक्टरचा कोणता कंपोनंट आहे? एक्स कंपोनंट. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? RX. म्हणजे O पासून M पर्यंतची लांबी. ओके, सो इट्स अ मॅग्निट्यूड ऑफ द एक्स कंपोनंट. ओके, आणि O पासून N पर्यंतची लांबी किती आहे? RY. ती किती आहे? RY. ठीक आहे, म्हणजे आपल्याला याचं मॅग्निट्यूड माहिती आहे. ह्या OM बार या वेक्टरचं फ्रॉम फिगरवरून काय दिसतंय आपल्याला? OM बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे आणि त्याची डायरेक्शन कोणत्या ॲक्सिसच्या लावून? एक्स ॲक्सिसच्या लावून. तर OM बार इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? RX, आणि त्याचं युनिट वेक्टर काय? I कॅप. तर OM बार वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय RX I कॅप and ON bar vector is represented by its y component किंवा त्याचा y ची व्हॅल्यू किती आहे? y रिझल्टंट वेक्टरच्या y कंपोनंट ची व्हॅल्यू किती आहे? मॅग्निट्यूड किती आहे? RY. आणि हा ON बार वेक्टर कोणत्या ॲक्सिसच्या लावला? y ॲक्सिसच्या लावला. तिथं काय येईल? j कॅप. ठीक आहे, फ्रॉम फिगरवरूनच आपल्याला काय देता येईल? फ्रॉम फिगर. पण आपल्याला RX ची आणि RY ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. आपल्याला फक्त काय माहिती आहे? या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे r. या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे? r आहे. ठीक आहे, r बारचं मॅग्निट्यूड आहे r, आणि त्याने तयार केलेला थीटा हा अँगल माहिती आहे. ओके, लक्षात आले काय? तर लक्ष द्या, आपल्याला फक्त काय माहिती आहे? या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि त्याने तयार केलेला अँगल थीटा माहिती आहे. आपल्याला RX ची व्हॅल्यू माहिती नाही, RY ची व्हॅल्यू माहिती. तर आपल्याला RX आणि RY ची व्हॅल्यू कशाच्या फॉर्म मध्ये काढावं लागेल? R आणि थीटाच्या फॉर्म मध्ये काढावं लागेल, कारण की आपल्याला हेच माहिती आहे. ओके, म्हणजे आपल्याला RX या R आणि थीटावर डिपेंड आहे असं दाखवून द्यावं लागेल. यांच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर आपल्याला RX ची व्हॅल्यू काढता येईल, या दोघांची व्हॅल्यूज माहिती असतील तर आपल्याला RY ची व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे, तर फिगरवरून लक्ष द्या, OM बार वेक्टर किंवा फिगरवरून काय करता येईल आपल्याला? लक्ष द्या, OM बार वेक्टर आणि MP बार वेक्टर, ON बार आणि MP बार हे दोन वेक्टर कसे आहेत? एकमेकाला इक्वल वेक्टर्स आहेत. या दोघांचं मॅग्निट्यूड तितकंच असेल आणि दोघांची डायरेक्शन पण कशी आहे? सेम आहे. तर खाली लिहू शकतो आपण फ्रॉम फिगर, ON बार वेक्टर इज इक्वल्स टू द MP बार वेक्टर. मग ON बार वेक्टरचं मॅग्निट्यूड किती? RY समजा, आणि त्याचं युनिट वेक्टर तो एक कोणत्या ॲक्सिसच्या लावून? y ॲक्सिसच्या लावून डायरेक्टेड आहे. म्हणून याचं पण याचं MPचं वेक्टर पण काय येईल? RY, आणि त्याचं युनिट वेक्टर काय येईल? j कॅप. कारण की दोघांची डायरेक्शन सेम आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. ओके, त्याला लिहू शकतो R इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, पुढे आता कन्सिडर ट्रायंगल OMP ट्रायंगल कन्सिडर करा and apply triangle law of vector addition. वेक्टर ॲडिशनचा कोणता लॉ अप्लाय करा? ट्रायंगल लॉ अप्लाय करा. ट्रायंगल लॉ काय सांगतो? जे दोन वेक्टर इन ऑर्डर मध्ये आहेत त्या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल? तिसऱ्याच्या बरोबर असेल. Two vectors of same type represented in magnitude and direction by two sides of triangle taken in order
देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे आपण असं लिहू शकतो OP बार हा रिझल्टंट आहे आणि हा कशाच्या बरोबर आहे OM बार प्लस MP बार. मग OP बार म्हणजे कोणता आपला रिझल्टंट वेक्टर R बार आणि OM बार म्हणजे काय RX I कॅप बघा इथे आणि MP बार ON ला पॅरलल आहे तर मॅग्नेटिक डायरेक्शन सेम आहे. MP बारची व्हॅल्यू काय RY J कॅप. त्यामुळे इक्वेशन बरोबर. म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर जो आहे या दोन कंपोनंट पासून बनलेला आहे. या दोन कंपोनंटच्या ॲडिशन पासून आपल्याला काय मिळतो रिझल्टंट वेक्टर मिळतो. तर आपल्याला हे दोन कंपोनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपल्याला ह्या रिझल्टंट वेक्टर पासून हे दोन कंपोनंट आपल्याला डिराईव्ह करायचे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची x component of resultant vector and y component of a resultant vector. ओके. मग आपल्याला Rx आणि Ry ची व्हॅल्यू माहित नाही. आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती आहे रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे फक्त आणि त्याने तयार केलेला अँगल माहिती. ठीक आहे. तर मग आपल्याला Rx आणि Ry ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. ते कसं काढणार म्हणजे आपल्याला काढायचे OM बार काय दिले आपल्याला Rx I कॅप. मग आपल्याला Rx ची व्हॅल्यू माहिती आहे x कंपोनंटची व्हॅल्यू माहिती आहे O पासून M पर्यंत डिस्टन्स माहिती नाही. ओके. आपल्याला फक्त काय माहिती आहे थीटा आणि या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय कन्सिडर करू कन्सिडर अँगल POM हा थीटा तर माहिती आहे आपल्याला आणि हा रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे. तर आपण ह्या अँगलचा काय घेऊ कॉस घेऊ कॉस ऑफ थीटा बरोबर फॉर्म्युला काय आहे कोणालगतची बाजू लक्ष द्या कोणाला लागलेली बाजू बरं का हे बघा कोणाला लागलेली बाजू ही असेल ट्रायंगलची ही OM कोणालगतची बाजू भागिले कर्ण किती आहे OP. ठीक आहे. मग आपल्याला OP ची व्हॅल्यू माहिती आहे OP ची व्हॅल्यू किती R आणि हे थीटा पण माहिती आहे आपल्याला. तर OP इकडे डिव्हिजन मधून मल्टिप्लिकेशन मध्ये आला तर OM इक्वल्स टू काय आहे OP cos थीटा. आपल्याला OP म्हणजेच काय आपला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड cos ऑफ थीटा पण माहिती आहे थीटा आपल्याला म्हणजे काय तर रिझल्टंट वेक्टरने तयार केलेला अँगल. या दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहेत तर आपल्याला OM काढता येईल. OM म्हणजेच काय तर OM म्हणजे आपला RX कंपोनंट रिझल्टंट वेक्टरचा कोणता कंपोनंट x कंपोनंट. ठीक आहे. म्हणजे आपण रिझल्टंट वेक्टरच्या x कंपोनंटचं मॅग्निट्यूड आपल्याला मिळालं आणि डायरेक्शन तर आपल्याला माहिती आहे काय आहे I कॅप. ओके. तर त्यावरून आपल्याला त्याचा x कंपोनंट मिळेल OM बार इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला R cos थीटा. ओके. ठीक आहे जे काय असेल तर हा कंपोनंट मिळाला आपल्याला x कंपोनंट मिळाला सॉरी इथे इक्वेशन 1 दिले इक्वेशन 2 पुन्हा त्याच अँगलचा काय घेऊ आपण साइन घेऊ. साइन म्हणजे काय तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओके. साइन ऑफ थीटा इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला अपोजिट साइड कोणती आहे MP. ओके. डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज इज OP. ओके. पण आपल्याला माहिती आहे की ON आणि MP ON अँड MP या काय एकमेकांना इक्वल वेक्टर्स आहेत किंवा या रेक्टँगलच्या साइड्स आहेत. ओके. आयताच्या समोरासमोरील बाजू यांची लांबी सारखी असते याची जेवढी असेल तेवढीच याची असेल. ठीक आहे. तर मग MP ला आपण रिप्लेस कशाने करू शकतो ON ने. MP ला रिप्लेस करू शकतो कशाने आपण ON ने कारण याचं जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढंच याचं पण असायला पाहिजे. ओके. तर आपण इथे लिहू MP च्या ऐवजी काय लिहू ON डिवाइडेड बाय OP. आता ON म्हणजे काय तर ON म्हणजे आपला y कंपोनंट त्या रिझल्टंट वेक्टरचा y कंपोनंट. sin थीटा बरोबर ON ची व्हॅल्यू काय y कंपोनंट ऑफ दिस रिझल्टंट वेक्टर RY आणि OP म्हणजे काय तर रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड. तर आपल्याला R माहिती आहे थीटा माहिती आहे
हे इकडे मल्टी डिव्हिजन मधून कशामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये येतात आर वाय इक्वल्स टू काय आर साइन थिटा. हे झाला इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपल्याला x कंपोनंटचं मॅग्निट्यूड मिळाले इक्वेशन नंबर 2 मध्ये दाखवले आपण, y कंपोनंटचं मॅग्निट्यूड मिळाले इक्वेशन नंबर 3 मध्ये दाखवले. म्हणजे आपण रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्यांच्याकडे अँगल यावरून x कंपोनंटचं मॅग्निट्यूड काढले, y कंपोनंटचं मॅग्निट्यूड डिराइव्ह केले. दोन्ही कंपोनंट्स आपल्याला मिळाले. तर आलेले दोन्ही कंपोनंट जर आपण इथे ठेवले तर आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळेल. ओके, rx आणि ry ची व्हॅल्यू इथे ठेवून द्या. ओके, तर rx r बार इक्वल्स टू rx ची व्हॅल्यू किती आली r cos थीटा, r cos थीटा i कॅप आणि ry ची व्हॅल्यू किती आली तर r sin थीटा j कॅप. हा असेल त्याचा x कंपोनंट आणि हा असेल त्याचा y कंपोनंट. या दोघांच्या बेरजेपासून आपल्याला कोणता कंपोनंट मिळतो रिझल्टंट वेक्टर मिळतो, सिंगल वेक्टर मिळतो आणि दॅट प्रोसेस इज कॉल्ड कॉम्बिनेशन. ओके, या प्रोसेसला काय म्हणतो आपण कॉम्पोजिशन. सॉरी. ओके, पण इथे आपण काय केले या सिंगल वेक्टरच्या मॅग्निट्यूड आणि त्यांच्या केलेल्या अँगल वरून आपण त्याचा x कंपोनंट मिळवलाय आणि y कंपोनंट मिळवलाय. ठीक आहे, तर OM बार इक्वल्स टू काय म्हणता येईल rx i कॅप आणि ON बार इथे लिहायचं आहे सॉरी ON बार इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला. ओके ओके थांबा. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 2 आणि 3 वरून काय लिहिता येईल आपल्याला OM बार किंवा त्याचा RX बार चा x कंपोनंट काय मॅग्निट्यूड किती r cos थीटा i कॅप आणि दुसरा ON बार त्याचा y कंपोनंट ry कॅप बार इक्वल्स टू काय r sin थीटा j कॅप. तर हे त्या रिझल्टंट कंपोनंटचं मॅग्निट्यूड असेल आणि ही त्यांची काय असेल डायरेक्शन. म्हणजे आपण सिंगल वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरून दोन कंपोनंट मिळवले, x कंपोनंट आणि दुसरा आहे y कंपोनंट. ओके, या दोघांची बेरीज, या दोघांच्या बेरजेपासून आपल्याला पुन्हा काय मिळतो रिझल्ट वेक्टर मिळतो. त्या प्रोसेसला म्हणतो आपण कंपोजिशन. ओके, इथे आपण काय केले एका सिंगल वेक्टर पासून दोन वेगवेगळे कंपोनंट मिळवले, एक x कंपोनंट आणि दुसरा y कंपोनंट. हा एक वेक्टर असेल आणि हा दुसरा y वेक्टर असेल, y ऍक्सिस च्या त्याचा कंपोनंट असेल. या प्रोसेसला म्हणतो आपण रिझॉल्युशन. म्हणजे एका सिंगल वेक्टर पासून आपण दोन वेक्टर मिळवतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ठीक आहे, तर हा झाला x कंपोनंट आणि हा झाला y कंपोनंट ऑफ दिस रिझल्टंट वेक्टर. ओके, समजले? कोणाला काय अडचण आहे? वरचं दिसत नाही. एक मिनिट, आता दिसतंय का सर्व वरचं? लक्ष द्या, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय काय तर. इकडे बघा, आतापर्यंत आपण काय केलं होतं, दोन वेक्टरची बेरीज केली तर एक सिंगल वेक्टर मिळवला होता. त्या प्रोसेसला म्हणतो कंपोजिशन. इथं आपल्याला काय केलेलं माहिती आहे, एक सिंगल वेक्टर दिलेला आहे रिझल्टंट वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड दिले, त्याची डायरेक्शन दिलेली आहे. डायरेक्शन कशाने दिले अँगल. तर आपल्याला याचे दोन कंपोनंट मिळवायचे होते, OM बार आणि ON बार. हे त्याचे दोन कंपोनंट होते, एक x कंपोनंट होता, दुसरा y कंपोनंट होता. त्या दोन्ही कंपोनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. तर मग OM बार हा त्याचा x कंपोनंट असेल आणि ON बार हा त्याचा काय असेल y कंपोनंट. मग आपण या वेक्टर पासून P पॉइंट पासून एक x कंपोनंट x ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला, m पॉइंट मिळाला. P पॉइंट पासून y ऍक्सिस वर परपेंडिक्युलर n पॉइंट मिळाला. तर आपल्याला या ON बारची आणि OM बारची व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे, O पासून m पर्यंत डिस्टन्स त्याला आपण म्हणलं rx आणि O पासून n पर्यंत डिस्टन्स त्याला म्हणलं आपण ry. पण आपल्याला rx आणि ry ची व्हॅल्यू माहित नाहीये.
आपल्याला फक्त काय माहिती आहे, रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि त्याने तयार केलेला अँगल माहिती आहे. ठीक आहे. तर फिगर वरून काय लिहिता येईल, तर OM बार हे कशाच्या बरोबर असेल, MP बारच्या बरोबर असेल. ओके, हे फिगर बरोबरच, कारण की दोन वेक्टर काय इक्वल वेक्टर आहेत. ओके, याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम आहे. आणि कन्सिडर केला आपण ट्रायंगल OMP, त्याच्यावरून ट्रायंगल ऑफ ट्रॅडिशन अप्लाय केला. ज्या दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत त्यांची बेरीज तिसऱ्याच्या बरोबर असते. तर OP बार इक्वल्स टू OM बार प्लस MP बार. तो OP बार आपला रिझल्टंट वेक्टर आहे, OM बार हा x कंपोनेंट आहे आणि MP बार हा त्याचा y कंपोनेंट आहे. पण आपल्याला या x आणि y ची व्हॅल्यू माहित नाही, Rx आणि Ry ची व्हॅल्यू माहित नाही. आपल्याला फक्त काय दिलेली आहे, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड R दिलेले आहे, त्याने तयार केलेला अँगल थीटा दिलेला आहे. मग आपल्याला Rx आणि Ry ची व्हॅल्यू काढायची होती, कशाच्या फॉर्म मध्ये, R आणि थीटाच्या फॉर्म मध्ये काढायची. त्यासाठी आपण काय कन्सिडर केला, अँगल कन्सिडर केला POM. ओके, या अँगलचा काय घेतला आपण, cos घेतला, cos थीटा इक्वल्स टू OM, ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियसचं मॅग्निट्यूड माहिती आहे आपल्याला, OP चं मॅग्निट्यूड माहिती आहे, थीटा हा अँगल पण आपल्याला माहिती आहे. तो OM बार इक्वल्स टू काय तर आपण OP cos थीटा. OM इक्वल्स टू काय तर OP cos थीटा. ठीक आहे, OP cos थीटा. आणि OM इक्वल्स टू Rx, म्हणजेच OM म्हणजेच काय, आपला कोणता कंपोनेंट, x कंपोनेंट. Rx ची व्हॅल्यू किती आली, R cos थीटा, त्याचं मॅग्निट्यूड. तसंच आपण काय केलं, y कंपोनेंटचं मॅग्निट्यूड काढलं. y कंपोनेंट म्हणजे कशाची व्हॅल्यू, Ry ची. याच अँगलचा काय घेतला आपण, साइन घेतला. हे अँगल आपल्याला माहिती आहे, याचा आपण साइन घेतला. साइन थीटा इक्वल्स टू काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. पण हे अपोजिट साइड कशाची इक्वल आहे, ON च्या इक्वल आहे. तर MP ला आपण रिप्लेस केलं ON आणि खाली OP ॲज इट इज. तर ON म्हणजेच काय, ON म्हणजे आपला y कंपोनेंट Ry आणि डिवाइडेड बाय R. R कशाचं मॅग्निट्यूड आहे, OP चं. OP म्हणजे कोणता, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे. हे R डिव्हिजन मधून इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये Ry इक्वल्स टू काय, तर आपल्याला R sin थीटा, म्हणजे आपल्याला ह्या y कंपोनेंटचं काय मिळाले, मॅग्निट्यूड मिळाले. आपल्याला R माहिती आहे, थीटा माहिती आहे, यावरून आपण Ry ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. मग ह्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वेशन नंबर 2 आणि 3 इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवला आपण. Rx ची व्हॅल्यू ठेवली, Ry ची व्हॅल्यू ठेवली. तर आपल्याला असं इक्वेशन मिळेल. Rx ची व्हॅल्यू काय आली, R cos थीटा, आणि Ry ची व्हॅल्यू काय आली, R sin थीटा. तर हे दोन कंपोनेंट मिळाले आपल्याला. हे झाला x कंपोनेंट आणि हा झाला y कंपोनेंट ऑफ दिस रिझल्टंट वेक्टर. बघा तुम्ही इथं पाहू शकता, या दोन वेक्टरच्या ऍडिशन पासून आपल्याला एक सिंगल वेक्टर मिळतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रिझल्टंट वेक्टर. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण कॉम्बिनेशन, कंपोजिशन. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंपोजिशन. तर लक्ष द्या, तर इथं आपण काय केलंय, एका सिंगल वेक्टर पासून दोन कंपोनेंट मिळवले. एक x कंपोनेंट, दुसरा y कंपोनेंट. x कंपोनेंट कशाला दाखवला आपण, OM बार. OM बार इक्वल्स टू काय केलं आपण, R cos थीटा I कॅप, किंवा x कंपोनेंट R बार इक्वल्स टू काय केलं, R cos थीटा I कॅप. आणि दुसरा कंपोनेंट आपण कोणता मिळवला, OM बार. तर तो कशाला दाखवला आपण, Ry बार ने इक्वल्स टू काय केलं आपल्याला, R sin थीटा J कॅप. ओके, दोन्ही कंपोनेंट आपण इथे मिळवले आणि या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कंपोजिशन ऑफ रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. आता एखाद्या वेळेस आपल्याला x कंपोनेंट दिलेला असतो, y कंपोनेंट दिलेला असतो, आपल्याला काय सांगा थीटा. तर ते कसं काढायचं, तर डिवाइडेड इक्वेशन 3/1, सॉरी बाय 2. इक्वेशन 3 ला 2 ने डिवाइड करू आपण. काय, इक्वेशन 3 ची लेफ्ट हँड साइड काय, Ry, आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड काय, Rx. इक्वेशन 3 ची राइट हँड साइड काय, R sin थीटा डिवाइडेड बाय इक्वेशन 2 ची राइट हँड साइड काय, R cos थीटा. ते R काय होईल, कॅन्सल होईल. sin थीटा आपण cos थीटा, यालाच काय म्हणतो आपण, tan थीटा. Ry डिवाइडेड बाय Rx. आणि हे टॅन इकडे आल्यानंतर काय होईल, त्याचा इनव्हर्स. तर थीटा इक्वल्स टू काय लिहिलं आपल्याला, टॅन इनव्हर्स Ry डिवाइडेड बाय Rx.
तर कधी कधी आपल्याला वाय कंपोनंट दिलेला असतो, एक्स कंपोनंट दिलेला असतो, त्यावरून आपल्याला हा त्या रिझल्टंट व्हेक्टरने तयार केलेला अँगल काढायचा असतो. तर या फॉर्म्युल्याने आपण त्याचा अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. Rx Ry divided by Rx, tan inverse of Ry divided by Rx. By using this formula, we can find out the angle made by this resultant vector with x-axis or y-axis. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण रिझॉल्युशन. आपण काय केले, या सिंगल रिझल्टंट व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दिली आहे, त्यावरून आपण त्याला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केले. एक एक्स कंपोनंट असेल, दुसरा वाय कंपोनंट असेल. एक्स कंपोनंट असेल आर कॉस थिटा आय कॅप, आणि दुसरा असेल वाय कंपोनंट आर कॉस साइन थिटा जे कॅप. दिस प्रोसेस इज कॉल्ड रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ओके. the process in which a resultant vector is resolved into two component is called resolution of vector. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजले का?